नमस्कार मित्रांनो. बघा, आजचा टॉपिक जो आहे तो आपला 1947 ला आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्यानंतर 2047 ला आपल्याला पूर्णपणे जे आहे ते 100 वर्ष कंप्लीट होत आहे. आणि हे 100 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर काही ज्या गरजा ज्या आहेत त्या भारताच्या पूर्णपणे साध्य करण्याच्या हेतूने जे आहे ते भारत त्याच्याकडे पाठलाग करत आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला शिक्षण मिळणे गरजेचं आहे, ज्यामुळे सामाजिक विकास जो आहे तो आतापर्यंत आपल्याला करण्यात येईल. त्यासाठी कास्ट सेन्सेशन असो किंवा इतर सगळ्या गोष्टी असो ज्या सुद्धा भारत सरकारने अवलंबून केलेल्या आहेत. एवढंच नाही तर शेती जी आहे ते तंत्रज्ञानावर विकसित करायची आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड घालून त्याला एकदम योग्य मार्गदर्शन दिले जाईल. ते सुद्धा वाटचाल जी आहे ती 1947 पासून ते 2047 ला आता आपण जे पदार्पण करणार आहे, 100 वर्ष जे कंप्लीट होणार आहे, त्याच्यानंतरही आपल्याला तिथं योग्य जे आहे ते योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती कशी विकसित होईल हे सुद्धा बघायचं आहे. याच्याकडे सुद्धा भारताचा प्रयत्न जो आहे तो चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या दोन्ही गोष्टीला साध्य असून प्रत्येक वेळी जे आहे ते टेक्नॉलॉजी अवलंबून करणे आणि कोणीही टेक्नॉलॉजीचा विकास झाल्यानंतर कोणीही बेरोजगार राहू नये आणि प्रत्येकाला काहीतरी जॉब मिळावी, नवीन स्किल मिळावं, यासाठी जे आहे ते भारत सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. आणि 1947 पासून तर 2047 पर्यंत हा जो 100 वर्षाचा कालावधी आहे यामध्ये पूर्णपणे चेंज जे आहे ते पाहण्यात येईल. 2047 मध्ये काहीतरी भारतामध्ये असा विकसित देश जो आहे हा विकसनशील देश म्हटला जातो, याला विकसित देशाकडे पदार्पण करण्याचं काम जे आहे ते भारत सरकार आणि इतरत्र ज्याही गव्हर्नमेंट्स आतापर्यंत होऊन गेल्या आणि येणाऱ्याही हे सुद्धा प्रयत्न करत आहे. 2047 हे खूप गरजेचं असं लक्ष वेधित वर्ष हे ठरवून त्या पाठीमागे जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे भारत सरकार प्रयत्न करत आहे. गेल्या कित्येक दिवस झाले यामध्ये टेक्नॉलॉजीचं निरंतर अपग्रेशन, जसं की तुम्ही बघितलं असेल की आता भारत पाकिस्तान युद्ध सुद्धा झालं, त्या युद्धामध्ये सुद्धा आपल्याला विजय जो आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मिळालेला आहे. म्हणजे येणाऱ्या युद्ध परिस्थितीचं जे सामर्थ्य आहे ते सुद्धा युद्धाच्या परिस्थितीत किती टेक्नॉलॉजीचा यूज होतो हे सुद्धा गरजेचं जे आहे ते आपल्याला आता पाहण्यात मिळालेलं आहे. म्हणून टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या विकासानेच भारत जो आहे तो विकसनशील मधून विकसित जो आहे हा देश बनण्याच्या प्रयत्नाने आता पुढे पाऊल टाकतो आहे. आता भारत जे आहे ते 2047 पर्यंत विकसित होईल की नाही हे पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती युवा पिढीच्या हातात आहे, म्हणजे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. आपण नवीन स्किल, नवीन एज्युकेशन आणि नवीन ज्या पॉलिसीज आहे त्या ऍक्सेप्ट करून काहीतरी नवीन करता येईल का या सुद्धा मागे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तसेच कंटेंट रायटिंग असो किंवा इतरत्र शेअर मार्केटिंग असो किंवा डिजिटल सोशल आणि या माध्यमातून काही नवीन शिकता येईल का हे सुद्धा बघावं लागणार आहे. गेम्स, रील्स आणि या माध्यमातून वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याच सोशल मीडियाचा वापर करून योग्य जे आहे ते इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत प्रोव्हाइड करणे किंवा त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून विकसित भारतचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करणे, यासाठी आपल्याला आता पूर्णपणे जावं लागणार आहे समोर. आणि हेच ध्येय जे आहे ते आता प्रत्येक जणाला घ्यावं लागणार आहे.